नाताळच्या सुट्टीमध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं टेन्शन चांगलंच वाढलंय। नव्या वर्षामध्ये होणारा शिक्षकांचा पहिलाच पगार लांबणीवर पडणार आहे। लाडकी बहीण योजनेचं अर्थकारण यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे। लाडक्या बहिणींचा नाताळ सरकारनं गोड केला असला तरी गुरुजींचा नव्या वर्षातला पगार मात्र लांबणीवर पडल्यामुळे शिक्षक मात्र नाराज झालेत। हे नेमकं का घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। महिलांच्या गरिबीवरचं औषध असणारी लाडकी बहीण योजना राज्यात चांगलीच गुणकारी ठरली। या औषधानं महिलांची दिवाळी गोड केली, तर सरकारचा पुनर्जन्म होण्यातही या औषधाचा मोठा वाटा राहिला। अशा या बहुगुणी औषधाचे साईड इफेक्ट्स दिसायला आता सुरुवात झाली आहे। सध्या हा साईड इफेक्ट जाणवतोय शिक्षकांना। सध्या नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या शिक्षकांचं टेन्शन यामुळे काहीसं वाढणार आहे, कारण मामला आहे पगाराचा। दर महिन्याच्या साधारण 15 तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते। मात्र यावेळी ही प्रक्रिया सुरू झाली आहे 26 तारखेला। त्यामुळे नव्या वर्षात पहिला पगार होण्यासाठी 2 ते 3 दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे। मात्र या सगळ्याशी आपल्या विभागाचा काहीही संबंध नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षताही घेत असतात। नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लवकरात लवकर व्हावा यासाठी शिक्षण विभागात धावपळ सुरू झाली आहे। राज्यात अंदाजे 5 लाख शिक्षक आहेत। त्यापैकी 2,24,000 स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिक्षक आहेत, तर 2,77,000 खासगी अनुदानित शाळांचे शिक्षक आहेत। दर महिन्याला 1 ते 5 तारखेदरम्यान शिक्षकांचे पगार होतात। पगारासाठी महिन्याला 6,000 कोटी रुपये वर्ग होतात, तर पगाराचा वार्षिक खर्च अंदाजे 72,000 कोटी रुपये होतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी वापरला गेलेला निधी, इतर कामांसाठी वापरला गेलेला निधी आणि निवडणुका यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी दिरंगाई होताना आम्हाला दिसत आहे। नॉन प्लॅनसाठी निधी उपलब्ध झालाय, परंतु आजपर्यंत शिक्षकांचे पगार आताही उशिरा होत नसल्या कारणानं आताच ह्या महिन्याला का उशिरा होतंय याचा तीव्र निषेध आम्ही याच्यातून करत आहोत। नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या तयारीत असणाऱ्या शिक्षकांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे। बहिणींच्या ओवाळणी इतकंच विद्यार्थ्यांच्या शिकवणीबाबतही सरकारनं गंभीर राहावं अशा भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।